नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये. मंडळी, मी आज आलेलो लालबागला आणि लालबाग म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं ते फक्त गणेश उत्सव. आणि आता मोठमोठ्या गणपती बाप्पांचे आगमन सोहळे आता सुरुवात झालेली आहे. तर या गणेश उत्सवामध्ये आणि आगमन सोहळ्यात तुम्हाला मी या सिरीज मध्ये बजेट फ्रेंडली, क्विक आणि चांगल्या क्वालिटीचं फूड कुठे होईल अवेलेबल हे सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यासाठी ही सिरीजचं आम्ही नाव ठेवलेलं आहे उत्सव बाप्पाचा आणि स्वाद लालबागचा. तर सुरू करूया आपल्या या सिरीजला आणि जाऊया आपल्या पहिल्या स्पॉटला. या तर मंडळी, मी आता आलेलो आहे पहिल्या स्पॉटला, कारण लालबागचे गणपती तर फेमस आहेच, त्याचबरोबर हे सुद्धा एक आयकॉनिक स्पॉट आहे आणि जवळजवळ त्याला 60 वर्ष पूर्ण होत आलेले आहेत आणि त्याचं नाव आहे लाडू सम्राट. 5 ते 7 मिनिटाच्या वेटिंग नंतर आम्हाला दोघांना टेबल मिळालेला आहे आणि इथे तुम्हाला मी दाखवतो काय काय आहे त्यांच्याकडे. हे बघा, सकाळी ब्रेकफास्टचे आहेत, आपले ऑथेंटिक महाराष्ट्रीयन पदार्थ आहेत, उपवासाचे आहेत, जैन पदार्थ आहेत, साऊथ इंडियन आहेत आणि इथे मागे पण तुम्ही बघू शकता फास्ट फूड सुद्धा आहे. इथे सँडविच आहे, पिझ्झा आहे, कोल्ड्रिंक्स आहे, सगळं आहे. आणि महत्त्वाची गोष्ट, दुपारी लंचच्या वेळेला जर तुम्ही आलात लालबागमध्ये तर तुम्हाला हे बघा, हे सुद्धा मिळणार आहेत. हे सगळ्या गोष्टी बघू शकता आणि एकदम अफोर्डेबल प्राईसमध्ये. आणि मी यांच्या ज्या काही सिग्नेचर आयटम्स आहेत एकदम आयकॉनिक फेमस ते मी मागवलेले. ते कोणते आहेत ते आता बघायला थांबा, जाऊ नका. तर ही बघा, लाडू सम्राटची सिग्नेचर डिश माझ्या समोर आलेली आहे. बटाटे वडा आणि पियुष, अजून 2-3 पदार्थ मी मागवलेले आहेत. ते येत आहेत, गरमागरम सर्व करतात, ते तसे तयार होतात, ते आणून देतात. खूप रश आहे. आणि हे बघा, आयकॉनिक, काय बात आहे. बटाटा वडा असावा तर असा. हा हा, बाहेरून बघा किती मस्त कुरकुरीत आणि आतमध्ये तुम्हाला ब्रेक करून दाखवतो. हा 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 हा, याच्यासाठी माणसं वेडी आहेत अक्षरशः. आणि त्याच्याबरोबर बघा, तुम्हाला ही खोबऱ्याची चटणी आहे, घट्ट घट्ट. आणि ही आय थिंक लसूण आणि शेंगदाणा चटणी मिक्स आहे. तर तुम्ही टेस्ट करतो मस्त. बघा, त्याच्यामध्ये जिरे वगैरे, राई, कोथिंबीर, सगळे स्पायसेस टाकून. हा 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 हा, दिस इज द मॅजिक. लालबाग मध्ये गणेश उत्सवासाठी आलोय आणि लाडू सम्राटचा बटाटे वडा नाही खाल्ला ना, सगळं तुम्ही म्हणजे व्यर्थ आहे तुमचं. हा हा हा, जबरदस्त. आता या चटणी बरोबर ट्राय करूया. ही अशी चटणी, प्रॉपर. वैशिष्ट्य असं आहे की हा जो बटाटे वडा आहे मुंबईतल्या टॉप 3 बटाटे वड्यांमध्ये येतो. बघा ना किती मस्त गरमागरम. आणि सगळ्याची प्राइस मी डिस्क्रिप्शनवर सुद्धा देणार आहे आणि तुम्हाला स्क्रीनवर सुद्धा दिसत असेल. तर तुम्ही जसं काय गणपतीला येणार असेल तर असं तुमचं काही बजेट असेल त्यानुसार तुम्ही इथे येऊ शकता. मी सगळे या सिरीजमध्ये पूर्ण तुम्हाला दाखवणार आहे. लालबाग पूर्ण फिरवणार आहे. कोणकोणते हिडन स्पॉट आहेत ते सुद्धा दाखवणार आहेत. आता मी दुसरा आयटम मागवलेला आहे. मी हे शेवटी पिणार आहे पियुष, कारण अजून 2-3 मी सिग्नेचर त्यांच्या डिशेस मागवलेले आहेत. तर मी हा बटाटे वडा फिनिश करतो तोपर्यंत. तर मंडळी, हे बघा, अजून मी 2 सिग्नेचर डिश मागवलेले आहेत. हे आहे कोथिंबीर वडी आणि हे आहे थालीपीठ. बघू शकता, कोथिंबीर वडी बरोबर तुम्हाला चटण्या त्याच मिळणार आहे. खोबऱ्याची आहे, ही लसणीची आणि शेंगदाणे आहेत त्याच्यामध्ये. आणि इथे थालीपीठाबरोबर बघा तुम्हाला लोणी मिळणार आहे. आणि ही दह्याची चटणी आहे कसली तरी, त्याच्यामध्ये ठेचा वगैरे मिक्स करून बनवलेली आहे. आता टाइम टू टेस्टिंग. आता मी कोथिंबीर वडी टेस्ट करतो. आणि गरमागरम सर्व करता तो आणि मस्त. बघा ना, बघायला जेवढं टेम्पटिंग वाटतंय ना. हा 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 हा, मस्त. आतमध्ये कोथिंबीर, राई, जिरे आणि एकदम संपूर्ण जे काही स्पायसेस आहेत. मी आता ह्या रेड चटणीवर ट्राय करतो, लसणीच्या. हा हा, सुपर. बाहेरून कुरकुरीत आहे, आतमध्ये मऊ आणि एकदम जो फ्लेवरचा ब्लास्ट होतो तोंडामध्ये, एवढं मस्त वाटतं ना, टेस्टी. आणि दुसरी गोष्ट, मी आता इकडे वळतो थालीपीठाकडे. थालीपीठ बघा, तुम्हाला एका प्लेटमध्ये 2 येणार आहे.
मस्त गरमागरम सर्व करतात आहे. आणि हे लोणी आपण मस्त आता हाताने लावूया त्याच्यावर. हा 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 हा, क्या बात आहे. आणि त्याच्याबरोबर ह्या बोललो तुम्हाला ही लसणाची चटणी आहे. त्याच्यामध्ये शेंगदाण्याचे पण थोडे थोडे पीस दिसत आहेत आणि ही दह्याची चटणी दिलेली आहे, त्याच्यामध्ये ठेचा मिक्स आहे. टाइम टू टेस्टिंग. क्या बात आहे. हा 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 हा, लोणी अक्षरशः गळत आहे. आता टेस्ट करूया आपण. ही दह्याची चटणी थोडीशी आंबट गोड पण आहे आणि स्पायसी पण आहे, तर खाताना मजा येते एकदम. हा हा, खूपच. आणि दोन तीन गोष्टी मी तुम्हाला सांगतो. इथे 3 सेक्शन आहेत. आता आम्ही जे बसलोय ते जुनं सेक्शन आहे सर्वात पहिलं, आणि आता पण त्यांच्याकडे खूप गर्दी असते, माणसं खूप इथे प्रिफर करतात कारण इथे ओल्ड वाईब आहे. आम्ही पण तिथेच प्रिफर केलं. त्याच्या बाजूला जे आहे हे एसी सेक्शन आहे. तिथे थोडीशी प्राइस जास्त असणार आहे, पण तिथे प्रीमियम फील येतो तुम्हाला. खूप छान ॲम्बियन्स वगैरे बनवलेला आहे. आणि त्याच्या बाजूच्या सेक्शनमध्ये तुम्हाला स्वीट आहे, स्नॅक्स आहे, फरसाण आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत. तर गणपतीला जर येत असाल तर लाडू सम्राटला नक्की भेट द्या. आगमन असू दे, विसर्जन असू दे, गणेश उत्सवाच्या मध्ये येत असाल, खूप रश असणार आहे. आणि फूड पटापट मिळणार आहे, महत्त्वाची गोष्ट. आणि बजेटमध्ये आणि क्वालिटीबद्दल तर प्रश्नच नाही. गेले 60 वर्षापासून अविरत सेवेत आहेत आणि माणसांची मनं जिंकलेली आहेत. बघितलं असेल किती गर्दी आहे. आता मी वळतो शेवटच्या आयटमकडे, तो म्हणजे पियुष. हा हा, पियुष. आहा, मस्त थंडगार आणि जायफळाचा पंच येतो त्याच्यामध्ये. थंडगार पियुष पियाला विसरू नका. आयकॉनिक बटाटे वडा, कोथिंबीर वडी, थालीपीठ, सगळ्या गोष्टी इथे तुम्ही खावा. मिसळ पाव पण आहे आणि भरपूर म्हणजे जे काय तुम्हाला हवंय ते सगळं इथे तुम्हाला मिळणार आहे. आणि मी तुम्हाला आता बिल दाखवतो माझं केवढं झालं हे 4-5 आयटमचं. हे बघा, 280 रुपये बिल झालेलं आहे. म्हणजे चांगलं फूड तुम्हाला एन्जॉय करताय, टेस्टी फूड आणि एकदम पॉकेट फ्रेंडली रेटमध्ये. तर गणपतीला नक्की आगमनाला येत आहे, उत्सवासाठी येत आहे किंवा विसर्जनाला येत आहे, लाडू सम्राट मस्ट विजिट. आता स्टे ट्यून. आता आपण सेकंड स्पॉटला जाणार आहोत हे फिनिश करून. चलो, मी सेकंड स्पॉटला आलेलो आहे, जो आहे जैन भेलपुरी हाऊस. हे यांना जवळजवळ 50 वर्षाहून अधिक झालेले आहे. त्यांच्याकडे कोणकोणते पदार्थ युनिक आहेत ते मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि त्याच्यातला एक युनिक पदार्थ मी टेस्ट करणार आहे. त्यांची जी रगडा पॅटीस पाव आहे ना, खूप प्रसिद्ध आहे, तोच आपण ट्राय करणार आहोत. चला जाऊया आपण जैन भेलपुरी हाऊसमध्ये. या, जैन भेलपुरी हाऊसमध्ये आहे आणि हे बघा त्यांची मेनू लिस्ट. पूर्ण स्नॅक्स आयटम आहेत. तुम्हाला गणपतीमध्ये पटकन काय खायला मिळणार आहे तर इथे मिळणार आहे. बघा सगळं पॅटीज, भेलपुरी, लिमिटेड आयटम आहेत आणि एकदम अफोर्डेबल प्राईसमध्ये आहे. तर त्यांची आयकॉनिक एक डिश आहे ती मी मागवलेली आहे, तुम्हाला दाखवतो मी. इथे असं अडकवलेलं आहे त्यांनी मेनू लिस्ट, ही बघा अशी. आणि ही बघा, ही त्यांची आयकॉनिक डिश आहे. ही आहे रगडा पॅटीस पाव. आणि हे बघा, हा रगडा आहे मस्त. बघा थिकनेस किती आहे त्याच्यात. कोथिंबीर आहे, ही त्यांनी मिरचीची चटणी टाकतात. हे पॅटीस आहे, पाव आहे 2 मस्तपैकी. हे मला वाटतं बटरने फ्राय केलेले आहेत. कांदा आहे आणि ही एक चटणी दिलेली आहे त्यांनी. ही खूप महत्त्वाची चटणी आहे तुम्हाला टेस्ट करण्यासाठी, आंबट गोड चटणी, खूप छान. आणि आता मी टेस्ट करतो. टाइम टू टेस्टिंग. बघा ना किती, आणि एवढं म्हणजे सुगंध सुटलेला ना त्याचा. हे बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला वाटाणे वगैरे पण दिसत आहेत, हे बघू शकता. खूप छान आणि गरमागरम. आणि हे अशा प्रकारे मिक्स करायचं पूर्ण. त्याच्यावरती ही अशी कांदा टाकायचा आहे आणि ही त्यांची फेमस चटणी. हा 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 हा. आणि मग पुन्हा एकदा मिक्स करून ती खायची आहे. याला जवळजवळ 50 वर्षाच्या वरती झालेले आहेत. पण त्यांच्याकडे जे काय मेनू आहेत ते काय चेंज नाही होत आहेत. बटाटा वडा, पाणीपुरी, हे सगळे एकदम स्नॅक्स आयटम आहेत जे तुम्हाला गणपती आगमनाच्या वेळी किंवा गणेश उत्सवाच्या वेळी किंवा विसर्जनाच्या वेळी एकदम मस्त स्पॉट आहे हा. तर मी टेस्ट करतो. हा,
हा हा, सुपर. ती जी तिखट चटणी होती ना तिचा पण पंच येतोय. आणि मेन म्हणजे हे आंबट गोड चटणीचा मेन इम्पॅक्ट आहे. आणि सगळे जे काही पदार्थ आहेत एकदम फ्रेश आहे. आणि एक युनिक कॉम्बिनेशन आहे. नॉर्मली आपण रगडा पॅटीस खातो पण यांच्याकडे तुम्हाला रगडा पॅटीस पाव मिळणार आहे. त्यामुळे ते खाताना पण एक युनिक पद्धत आहे आणि खायला टेस्ट सुद्धा खूप छान येते. मी असंच खाऊन बघतोय. हा हा, मस्त. तर मी तुम्हाला नक्की रेकमेंड करेन, लालबागला तुम्ही येत आहे आगमनासाठी, विसर्जनासाठी किंवा गणपती बघण्यासाठी, तर जैन भेळपुरी हाऊसला नक्की भेट द्या. आणि त्यांच्या बघा मसाला छास आहे, लस्सी आहे, दही वडा आहे, सगळे आयटम आहेत. हा, खूप छान. तर मंडळी मी आजच्या व्हिडिओमधून लालबागमधील 2 युनिक फूड स्पॉट्स कव्हर केलेले आहेत. आणि तुम्हाला कोणता आवडला तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर ही सिरीज आपली अशीच चालू राहणार आहे. तुम्ही पण ही सिरीज फॉलो करा आणि स्टे ट्यून राहा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा मित्रमैत्रिणींना, जेणेकरून जे काही गणपती बघायला याल तुम्ही तर तुमची गैरसोय होणार नाही. तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया.